नमस्कार. आपण पाहत आहात अथर्व रंगसमूह प्रस्तुत मराठी पुस्तक अभिवाचन प्रकल्प भाग 35. कालच्या भागात सौभाग्यवती अश्लेषा टाकळकर यांनी श्री प्रकाश काळे लिखित पुस्तक वनस्पती बाळ ह्याच्यातून काही निवडक अंशाचे अभिवाचन सादर केले. रसिक हो, जर आपल्यालाही आमचा हा प्रकल्प आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आज अभिवाचनासाठी निवडलेल्या पुस्तकाचं नाव आहे नर्मदा परिक्रमा, एक विलक्षण अनुभूती, भाग 1. पुस्तकाच्या लेखिका आणि अभिवाचिका आहेत सौभाग्यवती सुरुची अग्निहोत्री नाईक, इंदोर, मध्य प्रदेश. तर ऐकूया. धन्यवाद. नमस्कार, मी सुरुची अग्निहोत्री नाईक. अथर्व रंग समूह पुस्तक अभिवाचन प्रकल्पामध्ये नर्मदा परिक्रमा, एक विलक्षण अनुभूती, भाग 1 या स्वलिखित पुस्तकाचा अंश आज मी इथे आपल्यासमोर वाचणार आहे. वेळ वाया न घालवता वाचायला सुरुवात करते. मी शांत झालेले पाहून ते म्हणाले, साक्षी, एक बात बोलूं? यहाँ कोई किसी का नहीं होता, हर कोई अपने रास्ते से चल रहा होता है. तुम कैसे कह सकती हो कि ओंकार तुम्हारा बेटा है? जरा बताओ ना. हा कसा प्रश्न आहे? 9 महिने पोटात सांभाळलेल्या बाळाला मी माझं बाळ कसं नको म्हणू? लहानाचा मोठा केलाय मी त्याला. माझंच बाळ आहे ते. माझा जीव की प्राण आहे तो. मी सांगितलं स्वामीजींना. ते म्हणाले, हाँ, वो तो ठीक है, लेकिन तुम कौन हो? आता मात्र मला उत्तर देता येईना. जिथे मीच कोण हे मला माहीत नाही तिथे मी माझं याबद्दल काय बोलू? माझा झालेला गोंधळ स्वामीजींच्या लक्षात आला. ते हसले आणि म्हणाले, समझाता हूँ. समझो कि तुम्हें नागपुर से मुंबई जाना है. तब तुम क्या करोगी? तुम नागपुर से मुंबई जाने वाली गाड़ी देखोगी, बस देखोगी, ट्रेन देखोगी या फ्लाइट देखोगी, है ना? उसके बाद तुम कोई एक वाहन तय करोगी, मानो कि ट्रेन. अब तुम अपने हिसाब से जाने वाली, सही समय पर जाने वाली और सही जगह पर पहुंचने वाली कोई एक ट्रेन चुनोगी जो तुम्हें तुम्हारे ध्येय के सबसे पास उचित समय पर ले जाए. ठीक है ना? तुम खुद चुनती हो ना तुम्हारे सफ़र का वाहन. बस इतना तो आसान है. हम सब एक सफ़र कर रहे हैं. हर एक का सफ़र अलग है, लेकिन ध्येय एक है, मोक्ष. इस सफ़र में कोई आगे है तो कोई पीछे, लेकिन जाना सबको वही है. सब अपना अपना वाहन खुद चुनते हैं, जैसे तुम्हारे बेटे ने तुम्हें चुना है. जब एक जन्म से निकलकर दूसरी जन्म की स्थिति में आत्मा प्रवेश कर रहा होता है तब उसे पूरा ज्ञान होता है, लेकिन जन्म में नहीं होता. जब वो जन्म लेता है तब वो देह के पिंजरे में बंद हो जाता है, जहाँ से उसे उस जन्म के पहले की और बाद की स्थिति का ज्ञान नहीं होता. वह जन्म के बंधन में इस तरह से बांध लिया जाता है कि उसे कुछ याद नहीं रहता. जब वो अपना जन्म खत्म कर मुक्त होता है तब उसे फिर से उसके ध्येय की याद आती है और वो रास्ते की खोज में निकल पड़ता है. वह ऐसे माता पिता की खोज करता है जो उसे हाथ पकड़कर ध्येय के सबसे करीब ले जाए. तुमने तुम्हारे माता पिता के घर शायद इसीलिए जन्म लिया है कि वह माता पिता तुम्हें तुम्हारी नर्मदा मैया तक पहुंचा सके, और तुम्हारे बच्चे ने भी तुम्हारे कोख से इसीलिए जन्म लिया है कि वो अपना ध्येय पूरा कर सके. तुम्हारा और तुम्हारे बच्चे का कोई रिश्ता है ही नहीं. तुम दोनों बस एक सफ़र के यात्री हो जो थोड़े समय के लिए सफ़र कर रहे हो. माझ्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तींच्या भावनावर झालेला हा आघात होता. एका झटक्यात मी माझ्या आईवडिलांपासून आणि माझ्या मुलापासून वेगळे झाले होते. एका क्षणात माझा आणि त्यांचा संबंध सहप्रवाशांइतकाच राहिला होता आणि हे इतक्या लवकर आत्मसात करणं मला कठीण जात होतं. आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा धडा होता आणि सगळ्यात कठीण. इदम न मम हे मला समजलं होतं, पण अंगवळणी पडलं नव्हतं. माझा मुलगा आणि माझे आई वडील या दोघांना मी माझ्यापासून वेगळं समजत नव्हते. मात्र आपण एकटंच आलोय, आपल्याला एकटंच जायचं आहे, हा प्रवास एकट्यानेच करायचा आहे हे मी अनेकदा ऐकलं होतं. भिनायला सुरुवात मात्र आजवर झाली नव्हती.
अनेक गोष्टी आपल्याला समजतात, माहीत असतात, पण अंगवळणी पडत नसतात. तसं माझं होत होतं. या सत्याला आत्मसात करण्याची माझी तयारी होती खरी, पण माझी दोन्ही मनं दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी करत होते. एक याला आत्मसात करायला तयार होतं आणि दुसरं या धक्क्यातून बाहेर पडायला तयार नव्हतं. सोपी असतं हो बोलणं, पण क्लासला गेलेल्या मुलाला घरी यायला थोडासा जरी उशीर झाला तरी जी घालमेल होते ना, ती या मायेपोटी, ममतेपोटी, जिव्हाळ्यापोटी. जिथे माझं म्हणून काही येतं तिथे गुंता होणार, जिथे गुंता होणार तिथे गाठ पडणार, जिथे गाठ पडणार तिथे ती सोडवायला कठीण. आणि असंच कठीण जातं हे पटवून घ्यायला. पण एक सांगू, एकदा पटलं की मार्ग सुलभ होतात. माझा सुन्न चेहरा आणि शून्य प्रतिसाद पाहून महाराज म्हणाले, होता है साक्षी, होता है, अभी अभी समझ रही हो, समय लगेगा. मैं तुम्हें और अच्छी तरह से समझाता हूँ, फिर तुम्हें शांति मिलेगी. मला त्यानंतर महाराजांनी पुन्हा काही गोष्टी समजावून सांगितल्यात, पण वेळेअभावी त्या इथे सांगणं कठीण आहे. परत एकदा रागिणीताई भागवत यांचे या समूह वाचन प्रकल्पामध्ये मला बोलवण्याचे आभार मानते आणि आपली रजा घेते. धन्यवाद मंडळी. मी सुरुची अग्निहोत्रे नाईक आज आपल्यासमोर वाचलं नर्मदा परिक्रमा, एक विलक्षण अनुभूती, भाग 1, लेखिका सुरुची अग्निहोत्रे नाईक. धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात एका नवीन पुस्तकासह. नमस्कार.